नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीमा शुल्क आयुक्तालय कार्यालय या ठिकाणी काही जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। या ठिकाणी पाहताय की तुम्ही डिपार्टमेंट दिलेला आहे सीमा शुल्क आयुक्तालय कार्यालय मुंबई। या ठिकाणी अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे डिपार्टमेंट असून यामध्ये काही जागा निघाल्या, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याची माहिती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की रिक्रुटमेंट नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेले आहे ॲप्लिकेशन आर इन्व्हिटेड फॉर फिलिंग अप टू पोस्ट ऑफ इन ग्रुप सी। म्हणजे मित्रांनो, ग्रुप सी पदाच्या या ठिकाणी जागा काढलेल्या असून समोर आहे की नॉन गॅझेट नॉन मिनिस्ट्रियल ग्रेड इन कस्टमर मेयर विंग इन कस्टम्स कमिशनरेटेड मुंबई। अशा प्रकारे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं या ठिकाणी एक डिपार्टमेंट असून आणि याचं हेड ऑफिस मुंबईला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात जागा कोणत्या आहेत तर ते पाहूया। त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये मित्रांनो, नंबर 1 ची पोस्ट आहे सीमन। याच्या एकूण जागा काढलेल्या आहेत 33। त्याचप्रमाणे याला मित्रांनो पगार वगैरे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, भरपूर प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पगाराची याची हे ठेवलेली आहे। आणि याच्यामध्ये एकूण जागा 33 असून याला SC मध्ये 6 आहेत, ST मध्ये 1, OBC मध्ये 8, EWS मध्ये 5 आणि ओपनच्या 13 अशा एकूण 33 जागेसाठी यांनी ॲड काढलेली आहे। त्याचप्रमाणे एज आहे 18 ते 25 वर्ष आहे आणि थोडीशी कास्टमध्ये सूट आहे। जर का तुम्ही OBC मध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्ष आणि SC STला 5 वर्ष या ठिकाणी सूट दिलेली आहे। त्याचप्रमाणे क्वालिफिकेशन आहे पद क्रमांक 1 साठी सेमेनसाठी या ठिकाणी पाहताय की तुम्ही क्वालिफिकेशनमध्ये 10वी क्लास पास किंवा इक्वॅलेशन म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे। सोबतच तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इन से गोईंग मर्चंट व्हिज्युअल विथ 2 इयर इन हेल्प समन अँड सेमशिप वर्क। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला मराठीमध्ये PDF कन्वर्ट करून दाखवतो। त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी पाहताय की तुम्ही मुंबईच्या सीमा शुल्क आयुक्त प्रतिबंधक यांच्या अधिकार क्षेत्रातील कस्टम मरीन विंगमधील खालील घटक पदांसाठी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त पात्र भारतीय उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे। तरी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे। मुंबई सीमा शुल्क विभागामध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात केलेली आहे। म्हणजे मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहताय की मुंबई सीमा शुल्क विभागामध्ये या ठिकाणी जागा काढलेल्या गट क च्या तुम्ही या ठिकाणी पाहताय की भरतीची विभाग आहे सीमा शुल्क आयुक्तालय कार्यालयाद्वारा ही भरती जाहीर प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे भरतीचे प्रकार या ठिकाणी आहे की सरकारी विभागात नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे। त्याचप्रमाणे श्रेणीमध्ये आहे केंद्र सरकार अंतर्गत ही भरती घेतली जाणार आहे। म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ही डिपार्टमेंट असून आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरच ही भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्याचप्रमाणे सविस्तर माहिती ही PDF मध्ये तुम्ही वाचून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। आणि PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशनमध्ये दिली आहे। तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतील। त्याचप्रमाणे मी मासिक वेतन वगैरे तुम्हाला पहिले सांगितलेले आहे। सो मित्रांनो, अशा प्रकारे ही PDF दिलेली असून जर का PDF मध्ये काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे। त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची पद्धत आहे ऑफलाईन। म्हणजे मित्रांनो, हा सदर ऑफलाईन फॉर्म असून ऑफलाईन फॉर्मसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध होतील। म्हणजे हा ऑनलाईन फॉर्म नसून तुम्हाला प्रिंट काढून तो स्वतःच्या हाताने भरून त्याला डॉक्युमेंट अटॅच करून सेल्फ अटेस्टेड लावून तुम्हाला फॉर्म बाय पोस्टने पाठवायचा आहे पत्त्यावर। त्यानंतर याला वयाची मर्यादा आहे 18 ते 25 मी सांगितल्याप्रमाणे। त्याचप्रमाणे याला कुठल्याही प्रकारे शुल्क नाही आहे। म्हणजे या DD वगैरे काही नाही आहे, डायरेक्ट चलन वगैरे काही नसून डायरेक्ट ऑफलाईन फॉर्म असून हा तुम्हाला बाय पोस्टने पोस्टाने हा तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे।
सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून रिक्त पदाचा कालावधी मित्रांनो या ठिकाणी सांगितलेला आहे की 2 नंबरचा ऑप्शन पाहतोय, भरतीचा कालावधी रिक्त पदांचा भरलेला पद हे तात्पुरते असतील. म्हणजे जनरली जवळपास कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा अशा प्रकारे या ठिकाणी असू शकतो. PDF तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर आहे सीमन लेवलमध्ये व्यावसायिक पात्रता त्यांनी सांगितलेलं आहे की 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सेल्समन आणि सीमनशिपच्या कामात 2 वर्षासह समुद्रात राहणारे यांत्रिक जहाजाचा 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 10वी पास तर मागितले, सोबतच तुम्हाला अशा प्रकारचा या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे. त्याचप्रमाणे 3 नंबरचा आहे सागरी टाईल्स विभागाने जारी केलेल्या मासेमारी जहाजाचे सोबत म्हणून प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी क्वालिफिकेशन मागितले आहे. त्यानंतर ग्रीजर लेवल 2 नंबरचं पद आहे, याला 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. सोबतच मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामुग्रीवर यांत्रिक जहाजात जाण्याचा 3 वर्षाचा सागरी अनुभव. त्याचप्रमाणे इंजिन ड्रायव्हर मासेमारी जहाज जारी केले मरीन मर्कटाईल्सद्वारे विभागात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याच्या एकूण जागा आहेत 44 पदे भरायच्या आहेत ग्रीझर लेवलच्या आणि नोकरीचे ठिकाण आहे मुंबई. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही PDF दिलेली असून PDF तुम्हाला पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे आधारित असेल. जे उमेदवार पात्रता निकष पूर्ण करतात त्यांना लेखी परीक्षा आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी PET पोहण्यासाठी बोलावले जाईल आणि ते वैद्यकीय तंदुरुस्त अधीन असतील. त्यामुळे अशा प्रकारे ही PDF असून जर का तुम्ही यामध्ये क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचं आहे. कारण की याला 10वी पास आणि सोबत एक्सपिरियन्स वगैरे मागितलेला आहे. तुमच्याकडे तो समुद्रातला वगैरे एक्सपिरियन्स असेल मी सांगितल्याप्रमाणे, किंवा तुम्हाला PDF सांगितल्याप्रमाणे तो एक्सपिरियन्स तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. याला कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही PDF दिलेलं असून हा या ठिकाणी फॉर्म आहे आणि या फॉर्मसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ त्याचप्रमाणे इतर माहिती, शासनाच्या माहिती आपल्या चॅनल उपलब्ध राहतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि शक्यता करतो व्हिडिओ जर आवडलास एक लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.